आपण स्टार्ट तिकडूनच केलं होतं, मास्टरिंग टूल्स अर्ली विदाउट लर्निंग, नो अर्निंग विदाउट लर्निंग. जोपर्यंत तुम्ही लर्न करत नाही टूल्स तुमचे, तोपर्यंत तुम्ही अर्न नाही करू शकत. हे टूल्स जितक्या लवकर तुम्ही शिकाल, जितक्या लवकर त्याला आत्मसात व्हाल, तोपर्यंत तुम्हाला ते मास्टर करता येणार. त्याच्यानंतर ट्रस्ट इन i3 फ्रेमवर्क फॉर सक्सेस. तर याचं हे जे बिलीफ इज द फाउंडेशन ऑफ सक्सेस. म्हणजे तुम्ही बिलीव्ह करा का ही प्रोसेस आपण जी शिकलोय ती पूर्णपणे त्याला वाहून द्या, का बा ती प्रोसेसनीच जायचं आपलं, तर तुम्हाला रिझल्ट अचीव्ह होतील. तर ते फ्रेमवर्क जे आहे त्याच्यावरती ट्रस्ट ठेवा आणि त्या फ्रेमवर्कला आत्मसात करा. प्रॅक्टिस, इंटिग्रेट आणि फॉलो. प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन रिझल्ट. हे मी शिकलो. म्हणजे मी ज्या प्रोसेस फॉलो करत होतो, आता मी स्वतः बघितलं, तुम्ही बघितलं, ज्या चार्ट्समध्ये आपण मल्टीबॅगर जे मिस केले ते इझिली अचीव्ह करू शकतो जर प्रोसेस फॉलो केला असतं. तर त्याच्यासाठी प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन रिझल्ट. यूज अलर्ट सिस्टीम अँड सपोर्ट सिस्टीम. तर आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत, जसं सरांचा एवढा सपोर्ट आहे आपल्याला, आपला एवढा कम्युनिटी आहे, आपण ऑर्डर लिमिट करतो, एकमेकांशी डीलिंग करून आपण ती सपोर्ट सिस्टीम म्हणा किंवा अलर्ट सिस्टीम आपण जी सेट करतो किंवा पोस्टिंग जे करतो त्याचा यूज करा. आणि जर्नी लॉग ठेवा. ट्रॅक युअर फेल्युअर्स, दे टीच मोर दॅन सक्सेस. तर मला आतापर्यंतची जर्नी होती, सक्सेसमध्ये मी एवढा फोकस पण नाही केला किंवा माझ्या प्रेझेंटेशनमध्ये पण नाही, पण ज्या लर्निंग्स आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. त्या लर्निंग्स थ्रूच तुम्हाला सक्सेस अचीव्ह होणार. कारण सक्सेस स्टोरीज तर बऱ्याच आहेत. रिझल्ट जर बघितले तर मल्टीबॅगरमध्ये IRFCA तो सुचलो नाही, पण काही वेळानंतर जेव्हा स्टॉक फ्री होतात तेव्हा त्यांच्याकडे आपण लक्ष पण देत नाही. आणि जे फेल्युअर, जे स्टॉक खाली जातात त्यांच्यावरती जास्त फोकस असतो. तर तुम्ही जर जर्नी लॉग मेंटेन केला, तुमचं जितकं पण तुम्ही हे करता त्याचं एक्सेल वगैरे मेंटेन केला, तर फेल्युअर्समध्ये नक्कीच शिकायला मिळेल. हे तर हे. आणि क्लोजिंग नोट, ट्रस्ट द प्रोसेस, एन्जॉय द राईड, स्टे पॉझिटिव्ह अँड युअर गोल्स आर विल रीच.